अजित पवार यांचे लहान सुपुत्र जय पवार यांचा आज पुणे दौरा आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने जय्यत तयारी जी आहे ती पुण्यातल्या डीपी रस्त्यावरती केलेली पाहायला मिळते। डीपी रस्त्याच्या या शुभारंभ लॉन्चमध्ये काही वेळानंतर जयदा पवार येणार आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मेळावा आयोजित केला आहे आणि त्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत। आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सगळा मेळावा होतोय। नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, नेते आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2 गट झाल्यानंतर जय पवार यांचा हा पहिला दौरा आहे पुण्यात। माझ्यासोबत दीपक भाऊ मानकर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष। भाऊ, खरं तर जय पवारांचा हा पहिला दौरा आहे आणि जोरदार तयारी केली तुम्ही। दादांचं जसं महाराष्ट्रामध्ये अस्तित्व आहे तसं दादांच्या मुलांचं देखील महाराष्ट्रामध्ये अस्तित्व आहे याची जाणीव निश्चितपणे आपण करून दिली पाहिजे। जयदादा पवारांचा आज वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि आम्हाला सगळ्यांना पुणेकरांना आनंद आहे की बा एक युवा नेता आमचा, त्याचं कौतुक करण्याची संधी आम्हाला प्रथम प्राप्त झाली, याचा आनंद निश्चितपणे आम्हाला आहे। पार्थदादा असतील, जयदादा असतील आणि या दोघांनी दादांच्या पाऊलवाटेवरती चालण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये करण्याचा संकल्प केलेला आहे। त्यामुळे अशा प्रसंगात जर आपण यांना साथ दिली नाही आणि भविष्याचा वेध घेणारे हे कार्यकर्ते आहेत, युवा नेते आहेत, तर त्यांना निश्चितपणे आपण सहकार्य करायला पाहिजे। पुणे जिल्ह्यातून, पुणे शहरातून अनेक मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने येतील आणि त्यांना त्यांच्या भविष्याच्या आशीर्वाद, सदिच्छा, शुभेच्छा या सगळ्या त्यांना या ठिकाणी मिळतील आणि त्यांच्या जीवनाचा एक सुकर मार्ग भविष्याचा तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होईल असे पुणेकरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतात। सगळं शक्ती प्रदर्शन केलं जातंय का? नाही, शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही, कारण की आपल्या नेत्याचं कौतुक आपणच करायचं असतं। त्यामुळे युवा नेत्याच्या भविष्याचा वेध घेणारे जे दादा आहेत आणि या महाराष्ट्राची जडणघडण काय आहे ती वडिलांकडनं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। त्यामुळे त्यांना देखील कुठं ना कुठेतरी असं वाटतं की वडिलांच्या पाऊल वाटेत ते आपण चाललं पाहिजे, समाजाची सेवा करायला पाहिजे, सामाजिक बांधिलकी आपण जीवनामध्ये जपली पाहिजे। या भावनेतून खऱ्या अर्थानं हा कौतुक सोहळा आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं नाही। लोकसभा निवडणुका तोंडावर आहे, त्या पार्श्वभूमीवर हे सगळे तयारी नाही, आता योगायोगाने वाढदिवस त्यांचा आलेला आहे। लोकसभेच्या निवडणुका पण आलेल्या आहेत आणि योगायोगाने त्यांचा वाढदिवस देखील आहे। त्यामुळे वाढदिवस हा या पुणे शहरामध्ये जो होतोय, आम्हाला कार्यकर्त्यांना आनंद आहे ना की आम्हाला काहीतरी पवारांसाठी करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे। मग दादा वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये नसतात, पण जयदादा आम्हाला मिळालं तर त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक व्हायला पाहिजे, त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे, त्यांचं या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत। या भावनेतून या उपक्रमाला आम्ही खऱ्या अर्थानं आज प्राधान्य दिलेलं आहे आणि आम्हाला आनंद आहे की एका युवा नेत्याचं कौतुक करण्याची संधी आम्हाला मिळाली। युवा नेत्याचं एकीकडे कौतुक होते, मात्र अजित पवारांकडून वारंवार विरोध म्हणजे शरद पवार गटाकडून असतील आरोप केले जात आहेत की दादांनी परत एकदा खंदे खुपसला किंवा एक लक्षात घ्या, जो माणूस जीवनामध्ये चांगलं काम करतो त्याच्याकडेच बोट दाखवलं जातं आणि बोट दाखवत असताना दादांचं काम पुण्याच्या नाही तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, सगळ्यांना माहिती आहे, बारामतीकरांना माहिती आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी तेच बोलायचं तर आता त्याच्यामध्ये काही मजा राहिलेली नाही आहे। म्हणजे जे पवार गटाची, शरद पवार गटाची जी काही नेते मंडळी आहेत काही ना काहीतरी सातत्यानं बोलत असतात, पण त्याला जास्त महत्त्व देण्यात काही अर्थ नाही, कारण की तोच उद्योग आता दुसरं बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही ना। आता फक्त तुतारी वाजवा, ज्यावेळी बारामतीमध्ये विजय होईल आमच्या उमेदवाराचा त्यावेळी फक्त तुतारी वाजवायचं काम करा फक्त। या तयारी सुरू आहे म्हणजे बारामतीमध्ये 100% आमचं सीट निवडून आणण्याकरता आम्ही 100% प्रयत्न करणार आणि सर्वसामान्य माणूस बारामतीतला, मतदारसंघातला हा दादांच्या बरोबर आहे, कारण की दादांनी जे काम या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, बारामती मतदारसंघ त्याच्यामध्ये येतो, तर निश्चितपणे चांगल्या कामाची पावती लोक देतातच ना। कोणी काय म्हणतं याच्यापेक्षा आपण कशा पद्धतीने काम करतोय आणि आता हे हेवे दावे आता खूप झाले, वर्ष 8-9 महिने तर ह्याच्यातच गेले हेवे दावे। त्यामुळे आता त्यांनी देखील चांगलं काम करावं, त्यांचं चिन्ह पोहोचवावं सर्वसामान्य लोकांपर्यंत, याच चांगल्या भावना त्यांच्या संदर्भात आहेत आमच्या। नक्कीच आपण पाहतोय की जय पवार 11 वाजण्याच्या सुमारास पुण्यातल्या डीपी रस्त्यावर येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर डीपी रस्त्यावर अनेक बॅनरबाजी केलेल्या आहे अजित पवार गटांकडून। त्यांच्या वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते आज पुण्यात घेण्यात येत आहेत। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.